किशा, हा तुझं 6 झालं, काम फते करून ये. अहो सरकार, पर तो जीप मध्ये आहे, माझी 2 पायाची गाडी, कसं होणार? काढवा. हा. काल रातच्याला काय सांगितलं हा. होतं? पायथ्याशी गाडी थांबवायची व्यवस्था केली आहे. वय तू फक्त तुझं काम फते करून ये. वय सरकार, वय. सरकार, काम फते. यानं पावसाळ्याचा खून केलाय. पकडा किशा. पळायचा प्रयत्न करू नको. पकडा रे याला, पकडा याला. काय रे, काय झालं तुला? आज असा गप्प का? बोल ना. आज ईशाला खून करताना पकडलं. तोही आमच्या साहेबांचा. काय काय म्हणतोस? काय खटल्याचा निकाल बहुधा ईशाच्या विरुद्ध लागणार आहे. ईशाला बहुधा 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 फाशी होणार आहे. मायला त्या किशानं त्या फौजदाराचा काटा अगदी बराबर काढला. अरे 3 दिवस झाले, काय बोलायच मागत नाही. अरे बोलणार कसा, त्याचीच फासव जायची पाळी आली ना. काय रे, काय फाशी कोणाला देत आहे? सरकार, आज तरी कोर्टात जाणार का नाही? तर किशाच्या खटल्याची सुनावणी आहे. आज शेवटची तारीख आहे. आज निकाल लागणार त्याचा. बहुतेक त्याला फाशी होणार सरकार. नक्की होणार. काय आहे, दुश्मनाची तडफड बघा कसं लई गोड वाटतंय. मला गेलंच पाहिजे किशाला शेंडाप द्यायला. 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एकाही निरपराध माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून गुन्हेगाराला बचावाची संधी देण्याची कायद्यात तरतूद केली आहे. तेव्हा आज जर तू आपला बचाव केला नाहीस तर मला या खटल्याचं कामकाज संपवून आजच्या आज निकाल द्यावा लागेल. साहेब, यो खून मी केला नाही. अरे पण पोलिसांचा पंचनामा, खुनाचा हत्यार आणि साक्षीदारांची साक्ष यावरून खून तूच केल्याचं सिद्ध झालंय. त्याचं काय? हे समद खोट आहे साहेब, हे समद खोट आहे. मग खरं काय आहे? अहो साहेब, यो खून मी केला नाही, तर तुम्हाला कराया लावलाय. कुणी? सूर्याजीरावाने. युअर ऑनर, सूर्याजीरावांचा या प्रकरणाशी काडी मात्र संबंध. खाली बसा. किशा, खून करणं आणि करायला लावणं हे दोन्ही गुन्हे दखलपात्र असून दोन्ही गुन्ह्यांना शिक्षा सुद्धा सारखीच आहे. तू खून केलास हे कबूल केल्याशिवाय खून करायला लावणाऱ्या माणसाला उजेडात आणता येईल का? तेव्हा प्रथम तुझा गुन्हा तू कबूल कर. अहो साहेब, यो एक खून नाही, 2 खून आहे ती. 2 खून? हा. ते कसे? नाही म्हणजे आता बघा, फौजदाराचा खून मला कराया लावला, तो 1 खून. आणि आता तुम्ही माझा पंचनामा लिहून वर पाठवणार मला, यो 2रा खून. ऑर्डर ऑर्डर.
त्याला खून म्हणत नाहीत किशा, त्याला शिक्षा म्हणतात. असं कसं? नाही म्हणजे साहेब, खून झाला की बी माणूस मरतो आणि फाशी झाली की बी माणूस मरतोच. म्हणजे हे दोन खून आहेत की नाही? ऑर्डर ऑर्डर ऑर्डर. तुला कसं सांगावं तेच कळत नाही. तू खून केलास की नाही तेवढंच सांग. अहो मम्मी मगापासून काय सांगतो या, मी कुणाचा खून केला बी नाही आणि कुणाचा खून झाला बी नाही. हे कशावरून? याला पुरावा काय? अहो ह्यो काय म्या साय संगीत पुरावा आहे की. नाही म्हणजे साहेब, त्या खून झालेल्या फौजदारची तेवढी टोपी द्या की, म्हणजे लग्गी पुरावा हजर. ती टोपी द्या त्याला. ऑर्डर ऑर्डर. ऑर्डर ऑर्डर. इन्स्पेक्टर तुम्ही? येस युअर ऑनर. ज्याचा खून झाला तो सुद्धा मीच आणि ज्यानं खून केला तो सुद्धा मीच. युअर ऑनर, हे कसं शक्य आहे? मग ज्याची डेड बॉडी मिळाली तो कोण? युअर ऑनर, मला थोडं बोलण्याची परवानगी मिळावी. परमिशन इज ग्रँटेड. थँक्यू युअर ऑनर. युअर ऑनर, गुन्हेगार अतिशय बुद्धिमान असल्यामुळे मला विश्वासात घेऊन इन्स्पेक्टर अजयनं घडवलेलं हे नाटक होतं. सूर्याजी रावांनी किशाला इन्स्पेक्टर अजयचा खून करण्यास उद्युक्त केल्यानंतर अजयनं मला फोन केला. फोनवर ठरलेल्या प्लॅन प्रमाणे अजयच्याच वजनामापाची डेड बॉडी घेऊन मी गावाकडे निघालो. मी डेड बॉडी अशी निवडली की जिचा चेहरा ठेचला गेल्यामुळे ओळखणं कठीण होतं. डॅडी, डेड बॉडी आणली? येस माय बॉय. डॅडी 1 मिनिट. येऊ दे इकडे. बस अजय, हा लवकर चल. चला. अजय, दार बंद कर. डॅडी, ब्लड बॉटल. ठीक आहे, ब्लड बॉटल दे. अच्छा, कुऱ्हाडीला लाव. हो लवकर. हो हो. या बाजूला. अरे अजय, हा आवाज कसला येतो? डॅडी, हा मला वाटतं लोक येतात. हो, तुम्ही लपा. हो. खुनाच्या सूत्रधाराला जाळ्यात खेचण्याचा तो एक पोलिसी डाव होता. तेव्हा सूर्याजी रावांना ताबडतोब अटक करण्यात यावी. इन्स्पेक्टर अजय यांचा पुरावा ग्राह्य धरून या खटल्यामध्ये सूर्याजी रावांना आरोपी म्हणून अटक करा. येस सर. खबरदार, कुणी आडवं आलं तर एकेकाला गोळी घालून मारीन. पुण्यांदा सांगतो. कोणी आलं गोळी घालून मारीन. पापाचा गडा भरला, पापाचा गडा फुटला, पापाचा गडा फुटला. माझ्या पोरीला सरकार पळवलंस तू. माझ्या पोरीला पळवलंस. पापाचा गडा फुटला. हटवा त्यांना लवकर. प्लीज असं करू नका बाबा. बाबा करू नका असं प्लीज. बाबा हातातलं पिस्तूल फेकून द्या बाबा. सूर्याजीराव, हातातला पिस्तूल फेकून द्या. फौजदार, पुढे येऊ नकोस. प्लीज बाबा असं करू नका प्लीज.
ए तुझा शांतपणा बंद कर. तुझ्या फौजदाराला आवर. सूर्याजीराव, यातून तुम्ही सुटू शकणार नाही. पोलिसांना शरण या. पिस्तूल आमच्या हवाली करा. मला पकडणारा अजून जन्माला यायचा आहे. खबरदार, पुढे येऊ नका. कुणी आपली जागा सोडू नका. काय केलंस तू हे? कायदा हातात घ्यायला नको होतास. बाबा तुम्ही हे काय केलं ते बाबा ते मी तुम्हाला सांगत होते बाबा. राधा बाबा राधा प्लीज. राधा 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 शांत हो. रडू नको शांत हो. बाजूला बंद करून टाका दोघांना. चल रे चल चल. मुली, मला सगळं काही समजलंय. काही काळजी करू नकोस. तुला कमीत कमी शिक्षा कशी होईल हे मी बघेन.